साठी ना की चंद्रताई म्हणल्या की खडी टाकली पण तिकडे ऍक्सिडेंट झाले नाही झाले ऑलरेडी आम्ही स्वतः हॉस्पिटलमधून गेलो आणि ते माहिती कोण आहेत ना ते तर सरळ सांगतात की माझ्याकडे भरोस नाही आला आहे. काल पण तेच झाला विषय तिकडे आजूबाजूला गटरामध्ये माणसं उतरतात खाडीमध्ये. त्यांचं होतंय ना त्याचं साईड कोपरीला ते भरलेलं नाहीये परिणाम. सोसायटीच्या प्रत्येक सोसायटी समोरच्या चेंबर फुटलेले आहे, कचरा पडलेला आहे, चेंबर मध्ये कचरा गेलाय, जाम झालाय. पावसाळ्यापूर्वी नाही केलं साफसफाई तर त्या ठिकाणी पुन्हा बळी होऊ शकते पाण्यात. डॉन बॉस्को समोर आणि आपल्या लक्ष्मी पॅचवर्क केलंय ना आणि कर्नाटक मित्तल तिथे पॅचवर्क केलंय. तिथे बाजूला साईड कोपरी असते एक एक फुटाचा डीप आहे. डीप जरा भरला नाही ना तो पाईपवाले नाले साफ झाले नाही. पावसाच्या पूर्वी पुन्हा तो रोड साफ आपला मित्तलच्या समोरचा आणि आम्हाला रोज गुडघ्यावर पाण्यात जावं लागतं. आता पावसाच्या वेळेला एखादी दुर्घटना घडली किंवा काय आम्हाला इमर्जन्सी आणि नायगाव पूर्व पट्टीमध्ये पूर्णपणे गटार आहेत, मान्य आहे सर, पण त्याच्यावरती झाकणं आहेत ती आजही लोखंडी किंवा सिमेंट कॉन्क्रीटची बदलली जातात आणि ती परत तुटतात किंवा चोरी होतात. त्याच्या वेळेस जर FRP ची जर झाकणं लावली तर उत्तम होईल. FRP म्हटलं ती लावली तर ती कोणी चोरी पण करू शकतात, त्याचं बिघड पण होतं, त्यामुळे चोरी होणार नाहीये. त्यामुळे आणि गावात पण तोच प्रकार आहे. गाड्या गेल्यानंतर आवाज धडधड आवाज येतो. FRP म्हटलं असं आहे की सर आपल्याकडे पालिकेने लावलेत सगळीकडे बऱ्याच ठिकाणी. हो काही ठिकाणी लावलेत की म्हटलं असं की ते चोरून गेलं तरी ते बिघडत होत नाही, म्हणजे मेल्ट नाही होत. त्याच्यामुळे चोरी जात नाही. लोखंडी चोरीला जातात आणि सिमेंट कॉन्क्रीट तुटलं जातं, त्यामुळे ते परत परत करावं लागतं. थँक्यू सर. स्ट्रीट लाईटचे जे काम आहे ते आता जो रस्ता बनवलाय ना त्या रस्त्याच्या मध्ये मधोमध आहे आणि त्याला दोन वेळा ऍक्सिडेंट पण झाले. त्याचं लेटर पण मी दिलेलं आहे. त्यांचा नंबर घ्या मयूर पाटील आणि यांचा नंबर तू घे, नाव घे आणि विजिट कर. मयूर पाटीलच्या कडे मी हे पण केलेलं आहे. जो बोला आता मध्ये एक खांबा काढता जो बंदच पडलेला, पण बाकी अजून 10-12 असे काम आहेत ते रोडचे नाव काय नवीन पोलचा पैसे केले झाले. मिलन पाटील आणि त्याचा नंबर घेऊन जुचंद्रचा रेल्वे फाटक परिसर आणि गजानननगर जुचंद्र मागील 2 वर्षापासून सांडपाणी सतत रस्त्यावर वाहतोय. वारंवार महानगरपालिकेत तक्रार करून देखील त्याच्यावर काही उपाययोजना नाहीये. इथून 2 आयुक्तांची बदली झाली, पण आमच्या इथली व्यथा काही लोकांनी अजूनपर्यंत नियोजनात ती आणली नाही. हे त्याचे फोटो आहे साहेब. हे आश्वासन आता तुमच्या समोर सांगतील आम्ही करतो, नंतर होणार काहीच नाहीये. पाचंगे साहेबांनी माझ्या समोर आयुक्तांसमोर सांगितलं की आम्ही 2 दिवसात तुमची अडचण सोडवतो. अजून फोनही उचलत नाही. ते अडचण तर सोडा, फोनही उचलत नाही. हा फोटो निघाला, टेंडर निघाल्यानंतर कुणी भरलं काय इमर्जन्सी मध्ये त्याच्यामध्ये असं करा. हे मनसंग आहे. दररोजचं एवढं त्रास आहे लोकांना, उन्हाळा असो पावसाळा असो, काही उपाययोजना नाही. कोण जर गेले तर फक्त आश्वासन असतं, कामावर काही नाही. हे उन्हाळ्यातले फोटो आहे आणि मागे 2 वर्षापासून हा परिसर
भरलं ते नीटला काढलं पुन्हा भरलं त्याचा उपाय आपण काहीतरी करायला लागले का? काय अडचण काही अडचण नाही त्याला त्याला उपाय काय त्याला पाऊल वाटतं पेवर टाकलं आपण पेवर टाकलेले आहे जायलाच टेंडर भरण्याचं कारण आहे पूर्ण गल्लीमध्ये शेवटी जे पाणी साचलेलं आहे ते जायला कुठला तरी मार्ग आहे त्या मार्गामध्ये अडथळा आहे म्हणून पाणीच असतं आपल्याकडे नगरपालिकेची स्वतःच्या JCB आहेत तर कॉन्ट्रॅक्ट लावतो एक ट्रेंच मारून पहिला पाणी तर काढा तिकडचं नियर तिकडे जवळ कुठला जो आउटलेट आहे त्याला त्याची कनेक्टिव्हिटी तर करा बरोबर आहे म्हणजे त्याच्यात निदान वेळेला उत्तर मिळेल आणि नंतर तुम्हाला जे बनवायचं ते बनवायला घ्या आणि लोकांना प्रभाव पावसामध्ये वाहून जायचं हे असते तिथपर्यंत पहिला जॉईंट केलं तर रस्त्यावरचं पाणी तिथं नाल्यामध्ये धरतं आणि त्याच्यामध्ये पेवर टाकून त्याची जायची सध्या व्यवस्था करून हे तुम्ही आणि सर मैं राजेश सिंह बहुजन विकास पार्टी का कार्यकर्ता सर मेरे दो मुद्दे हैं एक पहला सबसे बड़ा मुद्दा राजकारण से हट के है जब भी कम से कम 50 से 70 हजार लोग वहाँ से प्रवास करते हैं नायगांव स्टेशन जाने के लिए जो ब्रिज है हालांकि वो उसका ऑब्जेक्शन है कोर्ट का मैटर चला लेकिन सर इस पर जो पतरे लगे हुए वो सड़ चुके हैं जहाँ से कितने बुजुर्ग माँ बूढ़े कितने अपंग अपाहिज लोग आते जाते हैं कई महिलाएं भी आती हैं वहाँ पे तो कभी दुर्घटना होता है सर सबसे पहला उस ब्रिज को जो पतरा है उसको सही करने की जरूरत है जो आम लोगों के बहुत आवश्यकता और जरूरत है बाकी पानी बारिश में तो भरे जो मार्केट इसके ऊपर बैठते हैं सर कितना जगह है इसके ऊपर इलीगल ढंग से मार्केट बैठाया जाता है और वहाँ से अवैध ढंग से वसूली होता है उसे भी कार्रवाई करना सर इथं मार्केट मार्केट उडवलं पाहिजे इकडचं. इथं दोन साईडला मार्केट दुकान आहे स्टेशनच्या बाहेर आहे जागा नाही सर मार्केट इस पे ऐसा होना चाहिए बाहर त्या PWच्या ब्रिजला आपण मागील माझ्या टर्ममध्ये न्यामसाठी 1 करोड मंजूर केली का तर लोकांना त्रास होऊ नये त्याच्यानंतर त्याचा पुढील जो पार्ट आहे त्याला आपणच्या कालावधीत 5 करोड मंजूर केली परंतु त्यावेळी काय ठरलं की तिकडे सॉइल डिपार्टमेंट आणि काही स्थानिक त्यांची केस होती आपण त्यांचा असा समझोता केला मीटिंग करून की कोर्टात जो कोणी जिंकेल त्याला आपण महापालिकेमार्फत हे पत्र त्याला दिलं पण त्या लोकांनी असं त्याचा निर्णय घेतला पत्र घेतल्यानंतर ते पत्र घेऊन गेले कोर्टात आणि कोर्टाला तिकडे काम थांबवण्याचा आदेश घेतला त्याच्यानंतर तो विषय थांबला म्हणजे आपण 5 करोड महापालिकेला मंजूर पण आहे पुढचा करायला हा त्याच्यामुळे कोर्ट मॅटर आहे पण आता पर्याय काय होतो की जाणारे लोक आपले त्याच्यामध्ये कमीत कमी आपण पत्रे जरी बदलले लोकांना जाण्याचा मार्ग नाही होणार त्याचं जे कोर्टात केस चालू आहे त्याचं स्टेटस काय ते चेक करा आणि आपल्याकडनं तो लिगल मॅटर कोण हँडल करते ते बघा बेटा हे आपण तिकडे बसू आणि आपल्याकडनं ते लिगल बघतायत ना त्याच्यातले काय अडचणी आहेत काय बोलायचं आणि त्याची फोटोग्राफ काढा कोर्टामध्ये फोटोग्राफ हे करा वर्दळ दाखवा त्याची ग्रॅव्हिटी कोर्टापुढे प्रूव्ह म्हणजे ते काम इतके आवश्यक आहे आपल्या लिगल मधनं ते गेलं पाहिजे त्यांच्यामध्ये ते लिगल मध्ये ते कोणाकडे मॅटर हे झालं की सांगा मी साहेबांशी बोलू आणि आपण बेटा तुला आणि पत्रे आपल्याला बदलता येत असेल तर साहेब ते मार्केट आहे ते पूर्ण अनधिकृत आहे मध्यंतरी ते आठवड्यात आलं होतं पण पुन्हा बसवलं कारवाई करून टाका.
बाजूलाच आहे ना. साहेब, हो, हो. दूसरा मुद्दा मेरा ये है कि ये जो कंस्ट्रक्शन वहाँ पे बिल्डिंग एक रश्मि डेवलपर है, वो विदाउट ओसी 15 साल से 10 साल से बिल्डिंग बना नहीं, लेकिन नीचे का दुकान को विदाउट ओसी सबको परमिशन सबको वहाँ शिफ्टिंग दे दिया। अच्छा खासा वहाँ ऊपर से बाम्बू सड़े हुए बाम्बू लगे, वो आदमी पूरा गिरा हुआ है, आदमी घायल भी हुआ, हॉस्पिटल भी गया है, लेकिन उस पर कार्रवाई की गई। इससे इतना मनमानी का उसका 20 बिल्डिंग का प्रोजेक्ट ऐसे है कि जो 20 साल 15 साल हो गए, हमें लगता है काम उसे पड़ा हुआ है, लेकिन नीचे दुकान पोजीशन दे दिया, ऊपर का काम कंस्ट्रक्शन चालू है। मॅडम सर सूर्यवंशी सर विदाउट ओसीचा विषय बाजूला ठेवा. आपल्याला त्याच्या ओसीच्या बद्दल जे काही तुम्हाला नकाररचना घ्यायची ती ऍक्शन घ्या. सर धोकादायक फळांची बांधलेली आहे ती निघाली पाहिजे मिनरल नोटीस. येस फळांची निघाली पाहिजे आणि नाहीतर आपण काढायचे आणि त्याचे चार्जेस त्याच्यावर टाकू. बिल्डिंग ना रश्मि डेवलपर्स जितने भी बिल्डिंग्स हैं उसको अभी कायदे का डर निकल गया है, ये भी आपको मालूम होगा. ये है. क्या क्या है अंदर? काय जाऊ पुढं? हाँ, तुम्हें जर कायद्याचं डर निघून गेली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स धन्यवाद. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे जवळ. स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या जवळ जे तलाव झाले त्याच्यात एवढी सर्वे नंबर माहिती आहे का? सर्वे नंबर माहिती आहे? सर्वे नंबर 283. अजिबात उसका सर्वे नंबर हो, सर्वे नंबर 283 ना? भरपूर आहे. बरोबर आहे माझ्याकडे. म्हणजे आपल्याला भूचंद्र कंपाऊंडमध्ये अगरवाल काय माझं जरा शेजारी पर्याय आहे. बरोबर आणि त्याचं इकडे कारण टेंडर त्याचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स काय काढतं तुम्ही? नाही चाललेलं आम्हाला सप्लाय व्यवस्थित करत नाही म्हणून ती बंद महावितरणामुळे बंद चालू होणार नाही त्यांनी ते कारण नाही मला त्यांनी स्पष्ट लिहिले मला वाटतं लाईट गेली महावितरणचं कारण लाईट काहीतरी आप बोला तू नेहमी बंद आहे मात्रेवरती पोल आहे, लाईटा लागलेल्या पण लाईट चालू नसते. एक लाईट चालू, 4 लाईट बंद. हरियर होईल तो सांगतो की महावितरणाचा प्रॉब्लेम आहे आमचा प्रॉब्लेम नाही रोज लाईट नसते, रोज. तेच सांगते कारण ते. रोज लाईट नसते. लाईट बंद चालू बंद चालू बंद. फ्लक्च्युएशन आहे फ्लक्च्युएशन आणि मला वाटतं घरांना पण होता घरातील लाईट चालू आणि स्ट्रीट लाईट बंद आहे काय असतं? साहेब काम बंद आहे सगळं म्हणून रोज लोक पडतात काय STB चा विषय आहे ना? पाण्याचा विषय पाण्याच्या लाईनचा विषय. गणेश नगर तुम्हाला सांगितलं आहे गणेश नगर पराड त्याला ठेका दिला आहे ना तुम्ही त्या ठेक्यामध्ये कसं आहे सर्व कोणून ठेवले दोन रस्ता ते बोलले की तेवढे कनेक्शन आपण सिंगल्स करू शकतो. करू शकत नाही, पण रोड तोडला काय? साहेब पाण्याचं लाईन आहे ना इकडे पण आहे. विषय काय गणेश नगर आपला छोटा रस्ता आहे त्याच्यामध्ये पाण्याची लाईन राऊत साहेबांनी दोन्ही साईड टाकली एक प्राण राहिला त्यांचा गटाराचं पाणी खाडलं जातं त्याला तो पाईप जो टाकायचा आहे तो छोटा पण आम्ही आणला मोठे पण आणले महापालिकेने दोन्ही बसत नाही पाईप बसत नाही कसं करणार म्हणजे त्याला एकच करायचं बाजूला काय दोन्ही गाडी एका साईडला पाहिजे एका साईडला काढी एका साईडला गणेश नगर मधून असा गाडीच्या साईडला रस्ता आहे. साहेब त्याचे काँग्रेसवर केले जातात साहेब त्याचं शूटिंग काढून मागवा नाही तर साईड तुला माहिती तयार होणार आहे विषयाला मार्ग कसा काढायचा ते बघू पाईपलाईन गटाराचं पाणीच नाही पाण्याची आहे ना आणि एका बाजूला दुसरी लाईन कसली आहे ती पण पाण्याची आहे दोन्ही साईडला पाण्याचं आहे. अमृत पण नाही टाकली टाकून अमृत की टाकलाय आणि त्याच्यात खाडी आहे आता त्या खाडीमध्ये त्याची डिरेलमेंट पण व्हायला पाहिजे
रस्ता जो आहे त्या दृष्टिकोनातून तिकडे आपल्याला व्हिजिट करून काय करता येईल ते करेल. एका बाजूने आपल्याला लिस्टनिंग करायला अख्खा रस्ता खोदला तुम्ही असं. पण सर कंप्लेंट का करावी लागते? ते खोदले तर तुम्हाला नाही काम करता येतं, ते पॅचअप केलं पाहिजे आणि तिकडे लगेच माझं पडेपर्यंत गवळ पवार पाहिजे ना आपण. आम्ही कंप्लेंट करायचं वाटतं चला नंतर मग आमचं बोलणार ना. पत्र द्या ना. स्वतःची फाईल आहे. नगरसेवकाचं ऐकत नाही ते लोक कसे बोलले तसं काय नाही. दादा ते सल्टेकच्या इकडले ते 2,000 रुपये घेऊन कचरा उचलतात तो विषय सांगता का? सनटेक मध्ये हा भाग ग्रामपंचायत मधला बरोबर आहे. आपले ठेकेदार आहेत ना सनटेक मधला कचरा उचलतात त्यांचे पैसे घेऊन आणि आपला मुद्दा हा कुठला मुद्दा आहे. सनटेक कडून त्यांना पैसे भेटतात, काही बिल्डर कडून त्यांना ग्रामपंचायतमध्ये 1-2 लाख भेटतात साहेब आणि त्यांची उचलतात ग्रामपंचायत. ग्रामपंचायत आपले आहेत, लोक आपले आहेत, त्यांचा उचलूनही तक्रार नाही. पण पहिला महापालिकेला आपल्याला पहिलं प्राधान्य नंतर ग्रामपंचायत. आजच्या मीटिंगचा विषय घ्या आणि त्यांना पत्र लिहा. सर एक विषय आहे आता सांगितलं आमच्या की परिवहन सेवा आमच्या नायगाव जर मुंबईला जायचं असेल किंवा ठाणा बोरीला जायचं असेल तर रेल्वेशिवाय पर्याय नाही. आणि दुसरी गोष्ट ओला गाडी करणं गरीब माणसांना परवडणार नाही. असंख्य लोक 2,500 लोकांचं लेटर सहीचं लेटर मी महानगरपालिकेला सादर केलं 1 वर्षापूर्वी. मला परिवहन सेवा ही नायगाव पूर्व पासून ते ठाणा आणि नायगाव पूर्व पासून ते बोरीवलीपर्यंत पाहिजे. त्याकरता परिवहन सेवा पत्र दिलं. सातिवलीने CNN कंपनीने मला लेटर दिलेलं आहे की सध्या रोडचं काम चालू आहे, 2 ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे आम्ही हे सध्या करू शकत नाही. हे झाल्यानंतर पण रोडचं काम ब्रिजचं काम होईपर्यंत अजून 2 वर्ष लागतील. तर लोकांनी जायचं कसं? ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी माणसं आहेत, स्त्री आहेत, तर त्या लोकांना ठाण्यात जायचं असेल तर दुसरा पर्याय नाही. परिवहन सेवा ऐका साहेब, ऐका तुमचा विषय कळला. परिवहन बरोबर मीटिंग घेऊ. हा विषय कळला आपल्याला साहेब दुसरा एक जुचंद्र स्मशानभूमीचा विषय आहे. 2012-13 ती स्मशानभूमी अतिशय चांगल्या प्रकारे तिथे बनवण्यात आली. तेव्हा त्यावेळी तिकडे 5 कर्मचारी त्या स्मशानामध्ये कार्यरत होते आणि त्यांनी व्यवस्थित ती स्मशानभूमी मेंटेन अजूनपर्यंत ठेवलेली आहे. पण आता काहीतरी 5 ते 7 महिन्यापासून तिकडे जे कर्मचारी होते 5 त्याच्यातले कमी केले आणि कमी करून तिथे फक्त आता 2 कर्मचारी कार्यरत आहेत आणि दोन्ही कर्मचारी हे बाहेरचे आहेत. ते मी का सांगतो? कारण आताच 10 ते 15 दिवसा अगोदर एक अशी घटना घडली चालीमध्ये. आपले मनोज पाटील आहेत, ते स्मशानात ते प्रेत घेऊन जात गेले, पण ते अक्षर बघायला गेलं तर त्या गेटला लॉक होतं, स्मशानभूमी बंद होती. त्यांना 1 ते 2 तास ते प्रेत घेऊन बाहेरच थांबायला लागले आणि नंतर त्यांनी तो निर्णय घेतला की स्मशानाचं ते लॉक तोडलं. त्याचा व्हिडिओ पण यांनी काढलेला आहे आणि नंतर त्या स्मशानात प्रवेश घेऊन ती अंत्यविधी चालू केली. तेव्हा ते कर्मचारी ते आले. म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा मला असा आहे की जर आपण त्या स्मशानभूमीमध्ये स्थानिक लोकांना कामावर किंवा कार्यरत ठेवलं तर तिथे ते स्थानिक लोक एनी टाइम कधी पण पोहोचू शकतात किंवा राहू शकतात. यांच्या प्रश्नावर धरून सांगतो मी, यांनी जे सांगितलं हे तुमच्यापर्यंत पोहोचलं, पण ह्या घटना सतत घडतात. त्या निवड त्याच मशागत नाही, सगळीकडे घडतात. मी बोलतो त्या दृष्टिकोनातून ते आपल्याकडे 205 मागच्या कमिशनरने 171 लोक घ्यायला सांगितले आणि आपले आचारसंहिता चालू असताना ते चालेल. त्याच्यात ते आपले 25 ते 30 कर्मचारी कमी केले.
ते सगळे आलेले आपल्याकडे. त्यानंतर आपण त्या साहेबाशी बोलल्यानंतर आता परत त्यांची प्रोसेस चालू झाली आहे. फक्त आयुक्त सांगतायत की नक्की सगळे कर्मचारी लागतात, कारण काही स्मशानभूमीमध्ये ना इतक्या घोड्या नसतात आणि हे लोक सगळं फुगवून ठेवलेले आहे निश्चित. त्यामुळे त्यावर तो विचार होतोय आणि काही त्यांनी प्रॅक्टिस पण केलेली आहे. काही 2-2 लाख रुपये घेऊन पण काही बाहेरची मुलं गेलेले आहेत. तर आपण सावंत साहेबांशी ते सगळं बोलणं केलेलं आहे. मोठे साहेबांना पण काही तो इकडला आहे भाईंदरचा नंबर आहे. सैनिक मला आहे. तुम्ही सांगता सत्य आहे ते. 100% एवढ्या लोकांची गरज नाही. त्यांनी जर प्रामाणिक काम केलं दोघांनी पण तो खूप होईल ना. म्हणजे काय रोजच्या मॉडेल प्रामाणिक काम नाही करत. स्थानिक लोकांनी दोन आहे का 4 आहेत स्थानिक असलं तर ते अटेंड बस एवढंच महत्वाचं आहे. या अगोदर होते का आणि त्याला काय बाहेर होते. वैदेश्वरीवर एक येतोय आणि एक गणेशनगर म्हणजे आपल्या लेटरचा किती बाण केला जातो ते पण बघतो. तो पण नसतो ठिकाणी, तो पण नसतो आता, तो पण नसतो. आपल्या माणसं असतात त्या पद्धतीनेच केलेलं आहे. मेहनत करतो आपण त्यालाच ठेवायला त्याला ठेवूया आपण. रेफरन्स हे लेटर गेल्यानंतर त्याच्यात 2 महिने अगोदर मुलगा येऊन मला बोलला की ताई कोणाला तरी तुम्ही लेटर दिल्यानंतर त्याच्यानंतर ठेवला ना म्हणजे ते कधी झालं महिनाभरात नाही 2 महिने 2 महिने 2 महिने झाले त्याला. आणि तो नंतर मुलगा बोलला ताई दुसरा कोणाला त्यांचं कसं होतंय आपण त्याला डावलतो. तुम्ही इमिडिएटली यायला पाहिजे होतं. आणि त्याच्यानंतर मी त्याला बोलली, स्वतः ये आणि तू आता एवढ्या वर्षाला गावातला नाही ठेवला. तसा येत नाही आल्यावर 2 महिने बोलल्यानंतर नाही परंतु आणि मी जीमध्ये कळवलं ना हुकम मागतो साहेब जीमध्ये कळवलं. नाही तो साहेब तो कुठल्या तरी स्मशानाचा कमी केला आणि इकडे ठेवला, जीमध्ये कळवलं ना मी ते. असं केलं. मग तुम्ही दुसरं आणि तो एवढ्या वर्षांना स्वतः स्वखर्च हे करतो. साने साहेब मी काय सांगते तुम्ही बोलले लगेच कळवलं पाहिजे. मी जी मध्ये हे कळवलं तर मला असं बोलायचं आहे जी मध्ये आम्ही जे पण कळवलं आमचं काहीच थांबलं होतं. जी प्रभाग बनवलंय कशाला आम्हाला इकडे निराळच मारायला लागतं. जी मधून माझं एक पण काम आजपर्यंत झालं नाही. नाही तिथे कोण भेटत आम्ही तिथे जातो तसं की आम्ही महानगरपालिकेत आहोत. नाही ते निलेश मात्र आजपर्यंत भेटले. आयुक्त आले तेव्हा मला भेटले. निवडून 5 महिने झाले निलेश मात्र कधी भेटले आयुक्त साहेब आले तेव्हा भेटले. नाही तर कुठेतरी ते बोलतात मॅडम पण तुम्ही लग्नात बरोबर आहे नाही भेटत ते. कोणीच नाही भेटत आम्हाला. आमचं ठेवूच नका की प्रभाग ठेवूच नका. आम्हीच करतो आमची माणसं आमची कामं करतो प्रभागाची. आम्हाला कोणची गरज नाही. बोला एक नंबर बोला. हेराची खाडी आहे आपली. जुचंद्रला पाणी निचरा करणारी खाडी आहे. जुचंद्र गावचा पाणी निचरा करणारी खाडी हेराची खाडी ही पूर्णपणे साफ होत नाही. आणि पुढे जरी साफ झाली तर म्हात्रेवाडीच्या रस्त्यावर जी उघाडी बांधली आहे त्याच्यातून पाणी पास होत नाही. त्याकरता ती उघाडी आहे ना ती मोठी करायला पाहिजे. मातेवाडी रोडला उघाडी आहे बघा. तिकडे सोपे पण टाकून ठेवलेले आहेत. घरातले सोपे आणले तर त्या उघडीमध्ये टाकून ठेवले. जुचंद्र गावचा तलाव आहे घोडे तलाव. 2015ला तलावाचं शिशुभीकरण झाले. त्यातला आजपर्यंत त्यातला गाळ काढला. आज दरवर्षी जेव्हा तलावचं ग्रामपंचायत होती त्या दरवर्षी तलाव सुकायचा त्याच्यातला गाळ निघायचा. आज 15 वर्ष कमीत कमी 12 वर्ष झाली त्याच्यातला गाळ निघाला नाही. 6 वर्षाला मी पत्रेवर करतोय. आज त्याच्यात 3 ते 3.5 मूर्ती विसर्जन होतात. आज तो पाणी एकदम निष्कृत दर्जाचा झालेला आहे. जुचंद्र घोडे तलाव नाही सुकला. पाणी काढायला पाहिजे. त्याचा पाणीचा वापरच होत नाही. पूर्वमध्ये लक्ष्मी स्टार सिटी परिसर आहे. 2010 वेळात या लोकांनी पोझिशन घेतलेलं आहे. आज 2026 आहे. आजही ते गटार कधीच साफ नाही केलं महानगरपालिकेने.
रश्मी स्टार सिटी मुख्य गटार महानगरपालिका बोलते आमच्याकडे ती साफ करायची यंत्रणा नाही, आतमध्ये माणसं घुसू शकत नाही. आज 16 वर्ष झाली ते गटार साफ नाही. कुठे कुठे रश्मी स्टार सिटी नाही सर, आपल्या मॅन्युअली माणसं कुठे जाऊ. आणि तिथे साहेब तो अनधिकृत एक बाजार लावलेला आहे. ते दर बाजाराच्या दिवशी प्लास्टिक टाकून देतात. तुम्हाला मी फोन केला पत्र अनधिकृत बाजार जे आहेत ना ते भरवतात ना त्यांना नोटीस करा. साहेब त्यांना आणि तिकडचं जर अस्वच्छता झाली तर ते जबाबदार आणि त्यांना दोनदा व्हिजिट केली आणि ते रिसेप्शन बंद केलं. त्यांना साहेब तुम्ही फोन केला, मी तुम्हाला शनिवारी लावला बाजार. त्याच्यानंतर निलेश म्हात्रे साहेबांना निलेश म्हात्रे साहेब बोलतात मला त्यांच्याशी चर्चा करायला लागेल. म्हणजे त्यांची एवढी दहशत आहे. जर तो बाजार मी तुम्हाला आज सांगतो जर या शनिवार लागला तर सोमवार ते रविवार मी बाजार लागेल जिथे जागा तिथे व तिथे तुम्ही यायचं नाही. नाशिबशीर आपल्याला कचरा होता कामा आम्ही shopping हा, मला असं नाही. रोज अख्खा दिवस प्लास्टिक टाकून देतात लोक. दुकानवाल्यांनी त्या दिवशी लेटर दिले. सफाई जर आपण करायची असेल तर मला वाटतं योग्य आहे. महानगरपालिकेला त्यांना काहीच बेनिफिट नाही. तुमच्या लक्षात आहे का? साहेब आपल्या नायगाव पूर्व परिसरामध्ये आहे ना खूप मोठी गणेश मंडळ आहेत आणि खूप आहेत. एकही विसर्जन घाट नाहीये. सगळा रोड जुचंद्र तलावावर जातो आणि आपण नायगाव स्टेशन साईडला दरवर्षी आता दादा बेटा आता स्वतः प्रायव्हेट करून घेतात. तिथे लाईट नाही, सर्व आम्हाला जे पण साहित्य लागेल ते प्रायव्हेट करायला लागते. महानगरपालिकेचं काही तिथे व्यवस्था नाही. आता खूप गणेश मंडळ वाढत चाललेत, एरिया वाढत चाललेत, विसर्जन घाटच नाहीये. नायगाव पूर्व परिसरात कुठे विसर्जन आपल्या स्टेशन जवळ अनधिकृत किती पार्किंग लागले. तिथे कुठली जागा नाही. विसर्जन घाट साधारण कुठे पाहिजे? आपल्या स्टेशन जवळ करा, जिथे पार्किंग आहे तिथे तुम्ही करू शकता. तिथे पाणी पण येते. हा तिथे पाणी येतं ना. पाणी पण येते, काही इश्यू होणार नाही. तिथे कृत्रिम तलाव तलावाला साहेब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. 10 फुटाच्या मूर्ती आहेत. ते कृत्रिम तलावामध्ये कसे जाणार? त्यांनी सांगितलं ना, कृत्रिम तलाव आपल्याला या तिकडे व्हिजिट करा. तिथे बाजूला गाडी आहे. अस्थि विसर्जनचे काय होणार? नाही यांनी यांच्या सभेत आम्ही 4 नगरसेवक आणि अधिकारी मंडळी अधिकारी कमी होते असू दे, पण सर्वपक्ष जुचंद्राची जी ज्येष्ठ मंडळी इथे आली. आम्ही 2 दिवसापूर्वी त्यांनी एक बैठक घेतली, आम्हाला बोलवलं होतं. त्यांनी बरेच प्रश्न आम्हाला विचारले. आमचा दिवस ठरला होता, आपला अनुभव वेळ आपण दिला, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि निश्चित स्वरूपाने त्याच्यावर तातडीने कारवाई करण्याची हानी सुद्धा केली. मी तातडीने दौरा सुद्धा केला आणि या सर्वांच्या वतीने मी तुमचे जाहीरपणे आभार मानतो. आपण जी आमची जी कामं आहेत, फायरचं काम पण तुम्ही फायर सांगितलेलं आहे. कचऱ्याचा विषय गंभीर आहे, पण त्याच्यावर पण आपल्या आहेत आपले SI लोक लक्ष देत आहेत. थोड्याशा त्रुटी असतील पण होतील अशी अपेक्षा आहे. पावसाची जी कामं आहेत त्यासाठी आपण जरा तातडीने आणि आपले आभार मानून या सभा संपण्याचे आहे. धन्यवाद. या संदर्भात